नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वृषाली होनराव तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करते. बघा, आज खरं तर एमपीएससीने आपल्याला दोन सुखद धक्के दिलेले आहेत. एक तर दुय्यम निबंधकच्या जागा वाढल्या, त्याच्याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ मी अपलोड करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2026 चं नोटिफिकेशन हे आपल्याला आताच मिळालेलं आहे. म्हणजे आधी आयोगाने कमिट केलं होतं, सो होपफुली ती कमिटमेंट पाळली आणि आता अशी पण एक होप मे 2026 रोजी ह्याची काय होणार आहे, पूर्व परीक्षा. ठीक आहे. सो आताचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला नोटिफिकेशन ते म्हणजे कोणत्या कोणत्या विभागाच्या कोणकोणत्या जागा आलेल्या आहेत तो मुद्दा आपण इथे क्लिअर करणार आहोत. परीक्षेची पद्धत काय असणार आहे, वयोमर्यादा काय आहे आणि शैक्षणिक अर्हता काय आहे, या गोष्टी, या 4 महत्वाच्या गोष्टी आहे, याच्याबद्दल आपण आता इथे डिस्कस करणार. एकूण जागा किती आहेत तर जसं तुम्हाला दिसतंय एकूण 87 जागेचा गेम आहे. आता बघा 87 जागा कसं तर बघा, गट विकास अधिकारी बीडीओ 13 जागा आहे. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा 32 जागा आहे. आता मी ह्याला इथे एक स्टार करून ठेवते का ते मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. त्याच्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी, ओके, बघा ह्याला काय किती जागा आहेत, 30 जागा आहेत. उद्योग अधिकारीची 4, याला पण मी एक स्टार करून ठेवते. आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट अ ची 8 पदं आहेत. एकूण 87 जागा आलेल्या आहेत. म्हणजे लक्षात घ्या, पहिल्या ज्या 4 जागा आहेत ना बाळांनो, सॉरी, ह्या ज्या पहिल्या 4 जागा आहेत ह्या सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत येतात. कसं? सामान्य प्रशासन विभाग याच्या अंतर्गत भरल्या जाणाऱ्या या जागा आहे. आणि ही जी पशुवैद्यकीय अधिकारी ही जी जागा आहे ही कुठे आहे तर ही भरल्या जाते आपल्या महसूल आणि वन विभागामार्फत. कुठून? महसूल व वन विभाग, ओके, या अंतर्गत ह्या जागा भरल्या जाणार आहे. म्हणजे जर का आपण सामान्य विभागाचा म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचा जर का आपण विचार केला तर आपल्याला लक्षात घ्या बाळांनो, एकूण ऑप्शन मध्ये ज्या मिळणाऱ्या जागा आहेत त्या लक्षात आल्या का तुम्हाला? एकूण 79 जागा ह्या सामान्य प्रशासन विभागातल्या आणि 8च जागा. बघा ह्याची काय होणार आहे तर संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. काय म्हणलंय लक्षात घ्या, पूर्व परीक्षा ही कशी होणार आहे, एकत्र, ओके. पण ह्याची मुख्य परीक्षा ही वेगवेगळी, म्हणजे प्रत्येक पदाची नाही तर हा इकडचा कॅप असणार आहे. लक्षात येते? ह्या पहिले जे 4 पद आहेत जे सामान्य प्रशासन विभागा अंतर्गत त्यांच्यानुसार भरल्या जातात तर त्यांची परीक्षा एकत्र होणार आहे. आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट ह्याची जी पदं आहेत ती स्वतंत्र भरल्या जाणार, म्हणजे त्याची मुख्य परीक्षा ही स्वतंत्र होणार, फक्त पूर्व परीक्षा आपली एकत्र होणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं शैक्षणिक पात्रता बघा कशासाठी आहे. बघा इथे मी 2 पदं हे केली होती बघा, स्टार मार्क करून ठेवलं होतं, एक उद्योग अधिकारी आणि एक लेखा सेवावाली. ओके, का? कारण त्याच्यासाठी जे पात्रता निकष आहे ते वेगळे आहेत. ओके, म्हणून ऍक्च्युली मी तुम्हाला दाखवते कशी संधी आलेली आहे बघा, लक्षात घ्या. तर राज्यसेवा परीक्षा वगळून म्हणजे खालील नमूद म्हणजे ही लेखा वित्त आणि उद्योग हे सोडून इतर जे आहेत म्हणजे गटविकास अधिकारी आहे आणि सहाय्यक गटविकास अधिकारीची पोस्ट आहे. ओके, ह्या 2 पोस्टसाठीची अर्हता काय आहे तर फक्त पदवी किंवा पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, ओके, एमपीएससीने केलेली. आणि दुसरी लक्षात घ्या, मग सहाय्यक संचालकला काय आहे तर संविधानिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेची स्नातक पदवी किंवा चार्टर्ड अकाउंट्सचं जे इन्स्टिट्यूट आहे त्यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा म्हणजे सीए ची अंतिम परीक्षा, ठीक आहे, किंवा संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स ICWA, ओके, यांनी आयोजित केलेली परिव्य लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा. त्याच्यानंतर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेतून वित्त व्यवसाय प्रशासन विज्ञाते म्हणजे MBA. एवढं सिंपल लक्षात घ्या, काय आहे MBA. हे कशासाठी आहे तर वित्त व लेखासाठी. आणि उद्योग अधिकारीची जी पदं आहे ती किती आहेत बघा, तांत्रिक गट ब हे आहे, हे गट अ आहे सीए वाल्यांसाठी किंवा MBA झालेल्या लोकांसाठी. ओके, काय तर संविधानिक विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील पदवी, ओके, स्थापत्य अभियांत्रिकी जसे स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगर रचना इत्यादी व्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी. लक्षात येते? सो हा गट एक वेगळा आहे. याची परीक्षा काय असणार आहे
वेगळ्या पद्धतीने होणार. म्हणजे ही पात्रता त्याच्यासाठी आवश्यक असणार आहे. ठीक आहे. याच्या सोबतच पशुवैद्यकीय आहे. ओके, त्याच्यासाठी काय आहे इकडे पण बघा गट अ ची आहे. तर विज्ञान आणि पशुसंवर्धन स्नातक विषयाचे संविधानिक विद्यापीठाचे विज्ञान शाखेची पदवी. ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम अन्वये त्यावेळी अस्तित्वात असलेल्या पशुवैद्यकीय संस्थातील अधिनियमाद्वारे हे असणं नोंदणी केलेली असणं गरजेचं आहे. आता आधीच्या याला मराठी भाषेचं ज्ञान नाही, पण इकडे बघा कंपल्सरी केलंय मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. समजलं. या दोन गोष्टी शैक्षणिक पात्रता लक्षात घ्या. त्याच्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे वयोमर्यादा. बघा किमान इथे आपल्याला पदवी आहे 21 वर्ष तर स्टार्टिंग आहे. बघा सर्व किमान मागासवर्गीय 18-19 वर्ष 18 वर्षाची कॅप टाकले पण आपली पदवी होऊस 21 वर्ष होतात. ठीक आहे. अराखीव खुल्या गटासाठी 38, मागासवर्गीय म्हणजे ओबीसी एससी एसटी एनटीडीटी 43, अराखीव खुला 43, त्याच्यावर मागासवर्गीय म्हणजे हे खेळाडूंसाठी आहे बरं का, ह्यांच्यासाठी परत इथे 43 आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक आणीबाणी अल्पसेवा राज्याधिष्ठ 43च आहे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी लक्षात घ्या 45 वर्षाचा आहे. म्हणजे कोणीही असू द्या त्यांना 43 आहे, ओपन साठी 38 आहे आणि फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 45 हा वयोगट देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ह्याची परीक्षा पद्धती काय आहे तर आपण बघितलं की दोन परीक्षा वेगवेगळ्या होणार आहेत. बरोबर आहे. आणि ह्याच्यासोबत एक बघूया आपण, एक असणार आहे आपली पूर्व परीक्षा. बरोबर, ही आपली चाचणी प्रथम चाचणी परीक्षा असते. ही 400 गुणांची होते. ह्याचे दोन घटक आहेत ते म्हणजे जीएस आणि सीसॅट. बरोबर आहे. हे काय आहे, हे क्वालिफाईंग नेचरचं आहे. आता क्वालिफाईंग म्हणजे काय हे तुम्हाला सांगायला नको. क्वालिफाईंग इंडिकेट की तुम्हाला मॅक्सिमम 70 गुण ह्याच्यामध्ये काढायचे आहे. ह्या सीसॅट तुमचा क्लिअर असेल तर तुमचा जीएस ला येणार. जीएस हा जो पेपर आहे हा 200 गुणांचा आहे आणि ह्या 200 गुणांसाठी आपल्याला इथे विचारले जातात 100 प्रश्न. ओके, आणि इकडे विशेष गोष्ट लक्षात घ्या 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. बरोबर आहे का, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 3 प्रश्न चुकले 1 प्रश्न बरोबर 0 मार्क. क्लिअर, 3 चुकले 1 बरोबर 0 मार्क. त्याच प्रकारे इकडे आहे मुख्य परीक्षा. ओके, आता आपल्या ज्या गटविकास अधिकारीच्या ज्या पद आहेत त्यांच्यासाठी मी सांगते ह्याचे दोन घटक असणार. एक आहे मुलाखत. ओके, म्हणजे ज्याच्यावर फायनल रिझल्ट लागतो. मुलाखत आपली असणार आहे 275 गुणांची. बरोबर, आणि एक असणारी लेखी ही आहे एकूण 1750 मार्कांची. बरोबर. आता ह्याच्यामध्ये कसं आहे लक्षात घ्या, इथे आपल्याला आहे 500 गुणांसाठी एक वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल. ओके, आता हे मला रिमाइंड करतं फॉर्म भरतानाच वैकल्पिक विषयाचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे. एकच वैकल्पिक विषय आहे हा मुद्दा लक्षात घ्या. आणि तारीख फॉर्मची सुरू होते 31 डिसेंबर 2026 ते 20 जानेवारी 2026. ह्या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आणि फॉर्म भरतानाच ऑप्शनलचं जे नाव आहे तुम्ही जो काही सिलेक्ट केलेला असेल तो इथे असणं गरजेचं आहे. लक्षात येते. त्याच्यानंतर बघा जीएस 1, 2, 3, 4 आणि एक आहे एसएचा पेपर. ओके, हे प्रत्येकी पेपर आपल्याला 250 गुणांचा आहे गुणिले 5 ह्याला झाले टोटल 1250 मार्क. ओके, हा जो घटक आहे हा नंतर. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ही पूर्व परीक्षा इथे आपल्याला फोकस करायचा आहे. आता ह्याच्याशी संबंधित अजून म्हणजे पूर्व परीक्षेचा अभ्यास तुम्ही कसा डिकोड करा काय करा ह्याच्याशी संबंधित तुम्हाला मी लवकर अजून डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे. तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आतापासून. बघा आता मागची परीक्षा 9 नोव्हेंबरला झाली तर खूप लवकर म्हणजे अवघ्या 1.5 महिन्यामध्ये आपल्याला आयोगाने पुन्हा संधी आणून दिलेली आहे. तर मागच्या पेपरमध्ये झालेल्या चुका अवॉइड करून पुढे कसं आपल्याला जायचंय याच्याशी संबंधित लवकर एक व्हिडिओ टाकेल. पुढे